भडगाव तालुक्यातील आमर्दे येथे आज दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाईट सुरू असतानाच विद्युत तार तुटले। मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून 1965 सालापासून बसवलेले तार जीर्ण झाल्याने ते तसेच राहू देणे कितपत योग्य असतील असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। भडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांनी गेल्या 2 वर्षांपासून हे तार बदलण्याची मागणी केली आहे, परंतु विद्युत विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत का व मोठी जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत का असा सवाल संभाजी भोसले यांसह ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। लवकरच तमाम नागरिकांसह उपोषण करण्यात येईल असेही संभाजी भोसले यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास सांगितले असून लवकरच MSEB वर मोर्चा काढण्यात येईल किंवा उपोषण करण्याची वेळ आल्यास तेही करावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे। सकाळी 6:30 वाजता लहान बालके शाळेत जाणारी मुलं आणि इतर दुकानदार व्यावसायिक सर्व नागरिकांची वर्दळ सुरू असताना आणि वीज प्रवाह सुरू असताना अचानक या विजेच्या तारा तुटल्या आणि भयानक असा अपघात हा ठरला। तरी या 1965 सालापासून बसविलेल्या या MSEBच्या तारांना बदलवण्यासाठी आम्ही वारंवार मागणी करूनसुद्धा वीज मंडळ दुर्लक्ष करत आहे का या इथं कुणाच्या जीवितहानीची वाट पाहत आहे। म्हणून या वीज मंडळाला एक आमच्या गावकऱ्यांतर्फे इशारा आहे की इथं कोणतीही जीवितहानी झाल्यास तुम्हाला तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि लवकरात लवकर हे तार बदलून सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करून या नागरिकांची सुरक्षा करावी। आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून मागणी लावून धरलेली आहे की हे तार जुने तार आहे ते वारंवार तुटतात, त्याच्यातून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, परंतु वीज मंडळ महामंडळ खातं अद्याप दुर्लक्ष करत आहे। तरी कृपा करून याच्याद्वारे आम्ही त्यांना सूचना देऊ इच्छितो, लवकरात लवकर तार बदलवले नाही तरी आम्ही गावकऱ्यांसह आपल्या इथे उपोषणास बसू व सर्व उपोषणाची जबाबदारी ही वीज महामंडळाची प्रशासनाची राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।